तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन म्हणजेच की 17,500 प्रति हेक्टर प्रमाणामध्ये रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आणि जेव्हापासून हे आदेश देण्यात आले आहेत तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे. प्रत्येक शेतकरी आपापला स्टेटस हा आपल्या व्हॉट्सअपवरती चेक करत आहे. मित्रांनो, व्हॉट्सअपचा स्टेटस मी म्हणत नाही आहे, पीक विम्याचा क्लेम करण्याचा जो स्टेटस आहे ना तो चेक करत आहे. आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे सुद्धा पाहत आहेत. म्हणजे तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे, तुमचं महसूल मंडळ यातून वगळण्यात आलेला आहे का, किंवा तुमचे कागदपत्र अजूनही पडताळणीमध्येच आहेत की काय, आणि याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये कधी मिळणार आहे, या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना वारंवार सांगण्यात येत आहेत. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगण्यात येणार आहे की कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. आणि तुमच्या खात्यात ही रक्कम आता काही दिवसातच जमा होणार आहे. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुम्ही तुमचा स्टेटस कसा चेक करू शकता आणि डिटेल अपडेट किती रक्कम तुम्हाला मिळणार आहे सर्व आपण माहिती तुम्हाला सविस्तर सांगूया. तुम्ही चॅनलवर नसाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा, कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत राहतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण याच्या रकमेसंदर्भात माहिती घेऊया. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मित्रांनो 17,500 प्रति हेक्टर ही रक्कम मित्रांनो जाहीर केलेली आहे. आणि एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिलेलं आहे. मात्र अलीकडे आपण काल परवाचे जे आकडे पाहण्यात आले मित्रांनो, तर राज्यामध्ये एक शॉकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळते की नाशिकमध्ये जर आपण पाहिलं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याअंतर्गत रक्कम जमा करण्यात आलेली आहे. मात्र रक्कम मित्रांनो अशी आहे 97 रुपये, 98 रुपये, 1200 रुपये, 800 रुपये, 1400 रुपये अशा प्रमाणाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जमा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या गोष्टीला आपल्याला समजते की पीक विमा कंपन्यामार्फत शेतकऱ्यांची एक प्रकारची थट्टा करण्यात येत आहे मित्रांनो. 97 रुपये, 5 रुपये, 8 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि ह्या केसमध्ये आपण मागे सुद्धा एकदा पाहिलेलं होतं की अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या वेळेस सुद्धा अशी थट्टा शेतकऱ्यांची करण्यात आलेली होती. आणि आता पीक विम्याची रक्कमच्या वेळेस सुद्धा अशी थट्टा शेतकऱ्यांची करण्यात येत आहे. तेवढंच नाही तर अकोला जिल्ह्यातील दोन महसूल मंडळ जर पकडण्यात आले मित्रांनो, तर बाकी सर्व महसूल मंडळं वगळण्यात आलेली आहेत. आणि शेतकऱ्यांचा क्लेम हा 0 दाखवत आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर सुद्धा चेक केलं असेल, खूप सारे शेतकऱ्यांचे मेसेज आले की यवतमाळ जिल्हा वगळण्यात, म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील खूप सारे महसूल मंडळ वगळण्यात आले, नांदेडमध्ये खूप सारे महसूल मंडळ वगळण्यात आले. खूप सारे शेतकऱ्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट केला, मला इंस्टाग्रामवरती DM केलं किंवा इतर माध्यमातून मला कनेक्ट केलं आणि त्यांनी सांगितलं की आमचं सुद्धा महसूल मंडळ यामधून वगळण्यात आलेलं आहे की काय, कारण की आमचं ही क्लेम या ठिकाणी 0 दिसत आहे. तर तुम्ही तुमचा क्लेम कसा एकदा पाहून घ्या आणि मला कमेंट करा की तुमचंही महसूल मंडळ वगळण्यात आलेलं आहे की काय. मग मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो. तर लक्षात ठेवा, व्हॉट्सअपवरती जा आणि चेक करा तुमचा क्लेम 2025 खरीप हंगामाचा काय आहे, स्थिती काय आहे. व्हॉट्सअपचे नंबर सर्व शेतकऱ्यांकडे आहेत. तुम्ही कॉलवर सुद्धा याची पडताळणी करू शकता. एकदा चेक करा तुमचा क्लेम अवेटेड आहे, रिवर्टमध्ये आहे, किंवा एक्सेप्ट किंवा अप्रूव्ह झालेला आहे, किंवा तुमचा क्लेम एक्सेप्ट झालेला आहे मात्र तुमचा क्लेम हा 0 दाखवत आहे. तुमचा क्लेम जर 0 दाखवत असेल तर लक्षात ठेवा तुमचं गाव किंवा तुमचं महसूल मंडळ या ठिकाणून वगळण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि तुम्हाला याचा मिळणार आहे मित्रांनो 0 रुपया. आणि ज्या शेतकऱ्यांना याचा रक्कम मिळत आहे त्यांना सुद्धा याची प्रॉपर रक्कम मिळत नाही आहे, कारण की खूप सारे केसेस आपल्याला पाहायला मिळतात की या संदर्भात 98 रुपये, 95 रुपये, 7 रुपये, 8 रुपये अशा प्रकारची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. मात्र राज्य सरकारने या संदर्भात सांगितलेलं होतं की 17,500 रुपये NDRFच्या निकषानुसार ही रक्कम देण्यात येणार होती. मात्र थोडासा गडबड घोटाळ्यामध्ये पाहायला मिळत आहे. काही तांत्रिक अडचणी असू शकतात किंवा पीक विमा कंपन्यांची यामध्ये काहीतरी झोलझाल असू शकते मित्रांनो. राज्य सरकारकडे या संबंधीचे निविदा हे मागण्यात आलेले आहेत. आणि शेतकरी नेते असो किंवा इतर काही शेतकरी संघटना असतील या संदर्भात बाब मागण्यात आली आहे. आता लवकरच लवकर राज्य सरकार या संबंधात विचार करणार आहे. मात्र अजूनही ज्या महसूल मंडळ यामधून वगळण्यात आलेली आहेत त्यांच्यासाठी कोणतीही आनंदाची बातमी नाही आहे की तुम्ही तुमचं महसूल मंडळ यामध्ये पात्र करण्यात येणार आहे की काय. फक्त यासाठी ते शेतकरी पात्र होते ज्यांनी पीक विमा फाळलेला होता. आपल्याला माहीत आहे की हेक्टरी पीक विमा फाळण्यासाठी 1700 ते 1800 2000 रुपयापर्यंतची रक्कम यामध्ये घेण्यात आलेली होती. परंतु तेवढी ही रक्कम शेतकऱ्याला पीक विम्याअंतर्गत मिळत नाही आहे काही. तर यामध्ये थोडंसं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे. कंपन्यामार्फत शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि काहीतरी खूप सारे महसूल मंडळ यामधून वगळण्यात सुद्धा आलेले आहेत. तर पीक विम्यामध्ये शेतकरी मालामाल होत आहे मित्रांनो. एवढी मोठी रक्कम आपल्याला पीक विमा कंपन्यामार्फत देण्यात येत आहे. एवढी मोठी रक्कम ठेवावी कुठं नेमकी याचा सुद्धा विचार करण्यात म्हणजे याचा सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी एवढी मोठी रक्कम ठेवावी कुठे नेमकी. 98 रुपयासारखी मोठी रक्कम तर आम्ही ठेवू कुठे, असा एक बाब विचारण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हसण्यासारखा विषय नाही आहे. परंतु मला असं मी सांगा, आपण 2000-3000 रुपये भरून जर पीक विमा फाळत असेल आणि आपल्याला त्याचा क्लेम मिळत असेल मित्रांनो 98 ते 95 रुपये, तर काय अर्थ आहे या गोष्टीचा.
त्यापेक्षा तर पीक विमा फळायला न पुरला मतलब यामध्ये राज्य सरकारचा काय रोल राहणार आहे हे सुद्धा सांगण्यात मित्रांनो पुढे पाहण्यासारखं राहणार आहे. कारण की आजवर ह्या केसेस आलेल्या आहेत आणि उद्या परवा या संदर्भात राज्य सरकार किंवा कृषी मंत्री मोठी अपडेट देणार आहेत. पाहूया आपण पुढे काय होत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.